Careful, be careful! असं तुमच्याही मालासोबत होऊ शकतं जर तुम्हाला या 3 इन्शुरन्स बद्दल माहिती नसेल तर. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या 21 दिवसात बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा या सिरीजचा भाग 9वा आणि ज्यामध्ये तुम्हाला तिन्ही इन्शुरन्स बद्दल माहितीच पाहिजे. नंबर 1, आपण एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सपोर्टेशन इन्शुरन्स काढतो, जेणेकरून आपण जे काही माल वाहतूक किंवा माल वाहून नेतोय, ज्या वेळेस तुमच्या ट्रकला कुठलाही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन इन्शुरन्स क्लेम करून मिळतो. नंबर 2, तुम्हाला मरीन इन्शुरन्स काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या कंटेनरमध्ये पाणी गेलं, कंटेनरमध्ये टेम्परेचर मेंटेन झालं नाही किंवा काही आपत्कालीन गोष्ट तुमच्या कंटेनर सोबत घडली तर हा मरीन इन्शुरन्स तुम्हाला ती अमाऊंट रिक्लेम करून मिळतो. आणि तिसरा आहे बायर व्हेरिफिकेशन इन्शुरन्स, म्हणजेच एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ज्यामध्ये पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी तुम्हाला त्यांचे ऑफिसेस मिळतील, ज्यावरनं बायरला तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि त्यांचा इन्शुरन्स काढल्यामुळं तुमची जी काही रक्कम आहे 90 ते 95% तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं मिळते, जर बायरने तुम्हाला द्यायला नाकारली तर. पुढील रील मध्ये आपण बघणार आहोत की एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये फ्रेट किती महत्वाचं आहे. आणि ही सिरीज जर तुम्हाला मिस करायची नसेल तर आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला कंटेनर तर एक्सपोर्ट करायचं आहे पण इन्शुरन्स बद्दल माहिती नाही.